नाही, त्यांचं म्हणणं आहे जर पक्ष फोडताना त्यांना ते झोपले होते का, आणि जर पक्ष फोडणारे लोक देश कसा चालू शकतात? तेच माझं म्हणणं आहे की आता हे वेळ आलेली आहे की हे पक्ष फोडणारे, कुटुंब तोडणारी लोक ही देशासाठी घातक आहेत. त्याच्यामुळे देश यांच्या हातात आता देण्याची आवश्यकता नाहीये. येत्या 4 जूनला मोदींना जे काही 5 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं ते 2 वर्ष दोनदा एक्सटेंड केलं. आता नाही होणार. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही वोट जिहाद सुरू केलाय. मग त्यांनी वोट गद्दार सुरू केले, वोट भ्रष्टाचारी सुरू केलेले आहे. ज्या प्रकारे तुम्ही वारंवार म्हणतात की भ्रष्टाचारी लोकांना नरेंद्र मोदी यांनी, मी बोलत नाहीये, जे दिसतंय ते मी सांगतोय. पण ते तुमच्यासोबत पण होते असंही म्हटलं जातं. हो, मग आरोप कोणी केले? मी केले का त्यांनी केले? 70,000 कोटीचे घोटाळे बैलगाडीतनं वगैरे नेऊन कोणी दिले होते? आदर्श घोटाळ्याचा आरोप केला कोणी होता? प्रफुल्ल पटेलवरती आरोप कोणी केले होते? इक्बाल मिर्ची बरोबर याची संबंधित म्हणून बोललं कोण होतं? विमान घोटाळ्याचे आरोप कोणी केले होते? हे आरोप करणारे तुम्हीच आहात. आता विलिनीकरण म्हणजे नाही, आता मला एक सांगा की याचा अर्थ ते भ्रष्ट आहेत की नाहीत हे मोदींनी सांगावं. नाही, पण ते तुमच्यासोबत पण होते, सत्तेमध्ये होते ना, पण आम्ही नव्हते ना आरोप केले. आम्ही त्यांच्यासोबत होतो. आता ते मला नकली म्हणतायत. म्हणजे मी काय म्हणते की मेंदूला त्यांच्या शीण आलेला आहे. त्याच्यामुळे तो शिणलेला मेंदू त्याला आता रामकृष्ण ब्राह्मी तेल वगैरे असं कुठलं चांगलं असतं, किंवा अमिताभजी करतात ना ते थंडा थंडा कुल असं काहीतरी तेल बिल लावं त्यांनी. त्यानंतर आणखी एक सध्या चर्चा सुरू आहे ती म्हणजे विलिनीकरणाची. कोणाच्या? भाजपची? पक्षाच्या विलिनीकरण. मला एक प्रश्न तुम्ही महत्वाचा बोललात, कारण 4 जून नंतर मोदी पंतप्रधान नाही राहणार. परत त्यांनी विश्वास आहे तुम्हाला? त्याच्यानंतर सरकार तर जाईल. मोदीजींना 75 वर्ष होतात 2 वर्षांनी. म्हणजे मोदी भाजपचे नेते पण नसणार. मग भाजपचं काय होणार? कारण भाजपकडे दुसरा चेहराच नाहीये. ते तर 400 पार म्हणतात. हो, पण ते 400 पार होत नाहीयेत, कारण महाराष्ट्रात तर ते चालत नाही. संपूर्ण देशात कुठे त्यांना तशी हे 400 पार होणार असेल तर गद्दारी करून पक्ष का फोडतायत? पण हा सिरियस प्रश्न आहे जो भाजपच्या कार्यकर्त्यांनी विचार केला पाहिजे की ह्या वेळेला तर सरकार जाते, त्याच्यानंतर 2 वर्षांनी मोदी पण रिटायर होणार. मोदी झोळी घेऊन जातील, तुमच्या पदरात काय पडणार? त्याच्यामुळे बाकीच्या पक्षांचं काय होणार, विलीन होणार की वगैरे, पण भाजपचं काय होणार हा मोठा भाजपचा आता भविष्याचा प्रश्न निर्माण. भाजपला प्रश्न विचारतायत, मोदी भाजपचा नाही, मी एकूण भाजपच्या कार्यकर्त्यांना विचारतोय. आणि खरंच त्यांच्या पुढे प्रश्न आहे, कारण खूप दिवसानंतर नवसाला व्हावं तसं त्यांना ते सरकार मिळालं होतं. 10 वर्ष झाली, तेवढ्यात त्यांनी नवीन नेतृत्वच उभं नाही केलं. कारण नवीन चेहरा आहे कुठे? नरेंद्र मोदी तुम्हाला ऑफर देतात, तुम्ही जी शिवसेना शिंदेसोबत आहे त्याच्यात विलीन व्हावं, आणि शरद पवारांनी अजित पवारांची जी त्यांच्यामध्ये खरी कुठलं तरी चांगलं ब्राह्मी तेल वगैरे असतं ना. मी परत सांगतोय की तुम्ही त्याची थट्टा करू नका. मी माणुसकीच्या यांनी प्रेमाने